आपल्याला काय वाटतं साहेब, काय कामं जे आपले बाकी राहिले ते प्रथम करणार आहेत आपण यावेळेस? ही चौथ्यांदा तिकीट नाही मिळालंय, विधानसभेचं तिसऱ्यांदा तिकीट मिळालंय आणि भारतीय जनता पक्षाच्या मला 6व्यांदा तिकीट मिळालं. मी पंचायत समिती, 2 वेळेस जिल्हा परिषद, 2 वेळेस आमदार म्हणून या क्षेत्रामध्ये काम केलं आहे आणि निश्चितच 24 वर्ष सातत्याने लोकांच्या संपर्कात आहोत, लोकांचे कामं करतो. मंत्रालयाच्या माध्यमातून आणि युती शासनाच्या माध्यमातून अनेक विकास कामं या क्षेत्राकरिता मी ओढून आणलेली आहेत. ते कामं प्रगतीपथावर आहेत. जवळजवळ 6,000 कोटीचे कामं तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राकरिता मी मंजूर करून आणलेले आहेत आणि ते कामं प्रगतीपथावर आहेत. काही कामं पूर्ण झालेली आहेत. मोठ्या प्रमाणात जलसिंचनाचे कामं केले आहेत, रस्त्याचे कामं केलेले आहेत, आरोग्यविषयक इमारती आणि आरोग्यविषयक कामं केले. शहरामध्ये, तिरोडा शहरामध्ये रस्ते, लायब्ररी, डिजिटल शाळा, वॉटर सप्लाय स्कीम गोरेगाव, तिरोडा, STP सिवरेज ट्रीटमेंट प्लांट आपण टाकणार आहोत, त्याचे वर्क ऑर्डर सुद्धा झालेलं आहे. असे अनेक कामं विकासाच्या दृष्टिकोनातून आपण केलेलं आहे आणि निश्चितच त्या माध्यमातून लोकांनाही माहीत आहे, मतदारांनाही माहीत आहे की आपल्या क्षेत्राचा विकास जर होऊ शकत असेल तर विजय रांगडाले हा प्रतिनिधी आम्हाला पाहिजे आणि निश्चितच त्या अनुषंगाने मतरूपी आशीर्वाद तर आतापर्यंत मतदारांनी मला दिला आहे आणि आताही देतील असा मला विश्वास आहे. सर, जनतेच्या मध्ये तुमचा एक विकास पुरुष म्हणून तुम्ही समोर येत आहे, आम्ही काल सर्व केलेला आहे, पण रोजगारचा कुठेतरी एक युवकांसाठी प्रश्न पडलेला आहे, तर यावर काय म्हणतो? रोजगारासाठी आम्ही अनेक मेळावे घेतले. मेळाव्याच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्याकरिता संधी उपलब्ध करून दिली. अदानीच्या माध्यमातून सुद्धा मुलांना, युवकांना रोजगार मिळत आहे आणि अनेक जागी रोजगार उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. विरोधकांचे म्हणणं असं आहे का, निवडणुकीत तोंडावर असताना यांनी लाडकी बहीण काढलेली आहे, जे 15 लाख रुपये आहे त्यांना 1500 रुपये म्हणून देण्यात येत आहे. या विरोधकाला आपण काय नाही, विरोधकांनी कधीच महिलांना सक्षम करण्याचा प्रयत्न केला नाही. ह्या अगोदर त्यांचीही सरकार होती, जिथं त्यांची राज्यात सरकार आहे तिथेही त्यांनी महिलांना सक्षम करण्याकरिता कोणतीच योजना आणला नाही. मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये सुद्धा महिलांना सक्षम करण्याकरिता लाडकी बहिणी योजना आणली आहे. आताच ते सांगत आहेत की आम्ही महालक्ष्मी योजना आणून महिलांना पैसे देणार आहोत. त्याचप्रमाणे लोकसभेमध्ये सुद्धा त्यांनी खोटं नरेटिव्ह तयार केला होता की आम्ही 8,500 रुपये प्रति महिना महिलांना देणार आहोत. ते बोलतात पण करत नाही. जे देऊन राहिले त्याला फक्त नाव पकडण्याचं काम त्यांना आहे. लोकांना गुमराह करण्याचा प्रयत्न फक्त विरोधक करतायत, पण ते कधी कुणालाही लाभान्वित करण्याचं किंवा सक्षम करण्याचं काम महाविकास आघाडीनं केलं नाही आहे. शेतकऱ्यांचा एक मोठा प्रश्न आहे, शेतकऱ्यांना अधिक मालाला भाव मिळत नाही, अशा खूप मोठे प्रश्न पडलेला आहे. आत्महत्या करण्याची बारी येतात, त्यांच्या काही लोन माफ करण्याची तुमची मागणी. शेतकऱ्यांना माझ्या इथं आपलं जो क्षेत्र आहे तो धान उत्पादक क्षेत्र आहे आणि 2100 रुपये आम्ही धानाला MSP देत आहोत. त्याचबरोबर 25,000 प्रति हेक्टर धानाला बोनस देण्याचा निर्णय सुद्धा आपल्या शासनाने घेतलेला आहे. त्याचबरोबर शेतकऱ्याला विजेचे जे बिल होतं ते माफ केलं. आता निर्णय घेतला आहे की जो समोर आपली सरकार येणार आहे त्यामध्ये शेतकऱ्याला 12 तास वीज मोफत देण्याचा निर्णय आपल्या शासनाने घेतला आहे. त्याचबरोबर शेतकरी सन्मान निधी आहे, ते शेतकरी सन्मान निधी सुद्धा आता 6,000 रुपये केंद्राचे आणि 6,000 रुपये राज्याचे आहेत. 6,000 रुपये पेक्षा जास्त 9,000 रुपये देण्याचा शेतकऱ्यांना निर्णय हा आपल्या शासनाने घेतलेला आहे.
हा 20 तारखेला आपली काम. सर्व मतदाता बंधू आणि भगिनींना मी या निमित्तानं विनंती करतो आहे की लाडकी बहीण योजनेचे जे आता 1500 आहेत हे आपल्या युती शासनाच्या माध्यमातून 2100 करण्याकरिता, त्याचबरोबर युवकांना रोजगाराकरिता, त्याचबरोबर शेतकऱ्याची सन्मान निधी जे आता 6000 आहे ते 9000 करण्याकरिता, शेतकऱ्यांना बोनस देण्याकरिता, असे अनेक योजना ज्या माध्यमातून मतदाता आणि जनता सक्षम व्हावी या दृष्टिकोनातून महायुती शासनाच्या माध्यमातून ज्या अनेक योजना सुरू आहेत त्या सुरू ठेवण्याकरिता, जलसिंचनाचे व विकासाचे अनेक कामं ह्या क्षेत्रामध्ये प्रगतीपथावर आणण्याकरिता आपण सर्वांनी येत्या 20 तारखेला कमळ चिन्हासमोरील बटन दाबून विजय भरतलाल रहांगडाले यांना पुनश्च संधी द्यावी ही विनंती या माध्यमातून करतो.